अचीव्ह करता येईल याकरता म्हणून सातत्याचा युवा रुरल असोसिएशनचा हा प्रयत्न मागच्या 23 वर्षापासून सुरू आहे. आणि त्यामध्ये मग जर हे घडवून आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं चारित्र्यशील व्यक्ती ह्या निर्माण झाल्या पाहिजे. आणि त्याकरता म्हणून आमचा मागच्या 2 वर्षापासून शाळेसोबत प्रयत्न सुरू आहे. मुलांमध्ये ती मूल्य रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु असं निदर्शनास आलं की फक्त एवढं करून चालणार. आजही इतर राज्यांमध्ये महिलांना 33% आरक्षण आहे, महाराष्ट्रामध्ये 50% आहे. याचं कारण ही संस्था आहे. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतो. त्यामुळे असा कोणताही प्रश्न म्हणजे तुम्हाला माहिती असेल रॅगिंग, हा रॅगिंगचा कायदा महाराष्ट्रामध्ये या संस्थेमुळे आलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच मला या ठिकाणी की हा देखील पेरेंटिंग आणि सुजान पालकत्व याची गरज का वाटली. संस्थेला असं वाटलं की कुठेतरी समाज बिघडतो. किती बिघड, रस्त्यावरून तुम्ही चालले आणि कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला, गाडी पडली तर लगेच आपल्या गाड्या थांबवतात लोक आणि उचलतात. त्याला मानवीयता म्हणतात. अशी मानवीयता लुप्त होत चाललेली आहे. आणि आम्ही संस्था म्हणून आम्ही म्हणतो आमचं विजन जे आहे ते असं आहे की हा मानवी समाज हा असा बनला पाहिजे की ज्याला आपण ह्युमॅन मानवीयता असलेला मानवी समाज असा घडला पाहिजे असं जेव्हा म्हणतो. आणि त्यावेळेला अशा प्रकारचे म्हणजे मुलं जी आहेत ही मुलं उद्याचे नागरिक होणार आहेत. आणि उद्याच्या होणाऱ्या नागरिकांना जर ह्या पद्धतीच्या व्हॅल्यूज आणि ह्या पद्धतीचे संस्कार जर आपण नाही देऊ शकलो तर कदाचित ही मंडळी म्हणतील की हे बरोबरच आहे. कोणतं की तुम्ही रस्त्याने जात असताना आजूबाजूला तुमच्या दरोडेखोर बसलेले आहेत ते तुम्हाला लुटणार आहेत. आणि समजा त्यातनं तुम्ही वाचलात सुटलाच तर समोर असलेल्या बकऱ्याला तुम्ही लुटणार आहात. आणि हे वास्तव आहे. हे असंच करायला पाहिजे. कदाचित अशा पद्धतीचा समाज निर्माण होईल याची भीती वाटते. आणि म्हणून त्याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून आपण असं वेगवेगळे प्रयोग करत असतो. काही झालेल्या गोष्टींवरती प्रयोग करतो, काही होऊ शकतात अशा गोष्टींवरती संस्था प्रयत्न करतो. त्याचा मेन प्रॉब्लेम आहे त्याला म्हणजे आताची कंडिशन मोबाईल बसला जनरेशन अल्फाचा मुलगा आहे आणि मला त्याचे जेन-झी मोबाईल्स वळण लावते किंवा रेस्ट्रिक्शन्स लावते तर ते गरजेचं आहे का कधीतरी असं वाटतं. तर आमच्यावरती अजमावलं त्याच्यामध्ये काम करून घेणं आणि आम्हाला सरळ करणं. आताच्या मुलांना ते करता येत नाही कारण जर इकडे जर हात उचलला तर रात्री ताप काढतात. तर थोडंसं आमच्या त्यामध्ये गोंधळ उडून झालं की प्रत्येक घरामध्ये मुलगा किंवा असं म्हणतो कंट्रोलच्या बाहेर म्हणजे ऐकलं जी आहे संवाद जो असतो तो कम्युनिकेशन कमी झालेला आहे. आणि हे कम्युनिकेशन का कमी झालेलं आहे हे आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की त्याच्यासोबत इंटरॅक्ट व्हायचं पण ते होत नाही आहे. तर त्याला असं म्हणावं लागते मला की अभ्यास कर बेटा अभ्यास कर हे कर ते कर. तर असं स्वतःहून असं तो बसणार नाही. आणि कृष्णाचा प्रॉब्लेम जे काय ते सगळं ते खात नाही बस एवढंच खायचं. पण पूर्ण शेअर करत नाही सगळं तो मनात ठेवते. आपण जेव्हा पुश केलं तेव्हा तो बोलतो. तसं मी काय करायला पाहिजे का तो बोललेला पाहिजे सगळं कि मम्मी ये चीज के लिए क्यों बोलती है 7 बजे के बाद बाहर नहीं जाना क्यों बोलती है मम्मी बिकॉज यू हैव डिस्कस्ड. आप सिर्फ नो 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 बोलेंगे ना तो उनको लगता है कि यू डोंट लव देम बिकॉज वो रजिस्टर नहीं होता है अनलेस यू डिस्कस एंड फॉर्म द रूल्स. सो पहले से डिस्कस किया रूल्स फॉलो किया तो उनको मालूम है कि यस मेरे घर में ये रूल्स है. ऐसे बताना अपने घर के ये रूल्स है. हर घर में रूल्स अलग रह सकते. फिर बच्चे क्या बोलते हैं फिर उसकी तो मम्मी पार्टी को जाने देती है वो तो 11 बजे आती है तो ही मुझे हमेशा नहीं बोलती है. तो अपने घर के रूल्स क्या है ये बच्चों को बताना है एंड डिस्कस करना है. आपकी वरीज डिस्कस करना है, कॉन्सिक्वेंसेस डिस्कस करना है, रूल्स फॉलो करना है. एंड फिर जब रूल्स आप बनाते हैं तब कभी भी हाँ जाने देना चलता होता है ना. आपके घर में वॉचमैन पैदा हुआ है सीरियसली. दे कांट लिसन टू यू इफ यू स्टार्ट लेक्चरिंग. दे डोंट लिसन टू यू. उनके ब्रेन में रजिस्टर ही नहीं होता है कि आप क्या बोल रहे हैं. बार 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 रखी रहो बिकॉज इसमें ना सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आ जाती है एंड उनको आनंद मिलता है कि हाँ मैंने ये किया, मम्मी ने मेरे ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी डाली है. सो सब काम करने को देना है उनको बट एज अप्रोप्रिएट.
डस्टिंग करने को बोलो कुछ. सगळे स्मार्ट पेरेंट्स आहेत. आमचं म्हणणं हेच आहे की कुठेतरी पद्धती ज्या आहेत त्या आपण बरोबर त्या पद्धतीवर आहोत का, किंवा जो मार्ग आम्ही घेतलेला तो मार्ग योग्य आहे की नाही. हे झाड आम्ही लावतोय पण त्या झाडाला खत पाणी घालण्याची गरज आहे का, की त्याला तसंच वाढू द्यायचं आहे. कारण पालकत्व हे ओघाओघाने आलेलं असतं. आपल्याला ज्या पद्धतीने वाढवल्या गेलाय बहुधा आपण तसंच आपल्या योग्य पद्धतीने जर का त्याला आकार दिला, त्याची छाटणी केली, त्या झाडाला व्यवस्थितीने आपल्याला फळं फुलं देतो, तर तोच कन्सेप्ट आपण आपल्या मुलांबद्दल कसे वागतो त्यावर मुलांचं वागणं असतं. ते एक सोप्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर पहिले कुठेतरी मी चुकते आहे का हे मला शोधून बघायचं आहे. सेल्फ असेसमेंट मला करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग मी मुलांना काहीतरी सांगू शकेल. तर हेच की मालक आपल्याला व्हायचं नाही आहे, मार्गदर्शक व्हायचं आहे. त्याच याचा हा प्रवास आहे. मी करते कारण माझा खूप अट्टहास होता आधीपासून की मला एक छान आई व्हायची, एक फ्रेंड व्हायची, एक मैत्रीण व्हायची, आयडियल व्हायचं आहे. तिला प्राऊड वाटेल की नाही माझी आई माझ्यासोबत खूप मैत्रिणीसारखी वाटते. पण जेव्हा मी तिच्या मुलीसाठी मी वागते जे आपण ओळखू नाही शकत, कारण त्याला फक्त वस्तू घेऊन देणं किंवा एक घास भरवणं इतकंच महत्त्वाचं नाही, तर त्याच्यासोबत खेळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण त्याला कुठेतरी एक आकार आधी पॅरेंट्सला मिळायला हवं की नेमकं मला कशा पद्धतीने त्याच्यासोबत वेळ, त्याचं संगोपन कशा पद्धतीने करता येईल